नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BKMP स्टडीमध्ये. तर मित्रांनो, फायनली कृषीच्या जे 258 जागा आहेत त्या फायनली ॲड झालेल्या आहेत. तर त्याची सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि नवीन शुद्धीपत्रक आलेलं आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं. तर पहा, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024. तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यासाठी मित्रांनो, फॉर्म सेंटर कुठे असतील, फॉर्म किती तारखेपर्यंत भरायचा आहे आणि प्रवर्गानुसार किती जागा असतील त्याची सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला असेच जे नोटिफिकेशन असतील तर ते मिळत राहतील. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपलं चॅनल मित्रांनो MPSCचे किंवा सरळ सेवेच्या ज्या जाहिराती असतात तर त्याची सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असतं. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पहा, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करिता दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी विविध संवर्गाच्या 2974 रिक्त जे पदे आहेत त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती आणि ते वाढून 524 जागा झालेल्या होत्या. तर दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजीच्या पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा 2024 करिता 258 पदाची मागणी पत्र आयोगास प्राप्त झाले होते. तर या संदर्भात बैठक ही झालेली होती. तर दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी बैठक घेण्यात आली. तर पहा, नवीन जे ॲड झालेले आहेत, सदर बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मध्ये करण्यात येत आहे. तर त्याच्या जागाही आलेल्या आहेत. कोणकोणचे मित्रांनो पोस्ट असतील त्याची माहिती आलेली आहे. तर आणि नवीन जी डेट आहे पूर्व परीक्षेची तर ती रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी असेल. तर शासनाकडून महाराष्ट्र कृषी सेवेकरिता प्राप्त मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 परीक्षेमधून महाराष्ट्र कृषी सेवेच्या भराच्या एकूण 258चा तपशील खालीलप्रमाणे आहे. तर महाराष्ट्र कृषी सेवा, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभाग 258 पदे आहेत. तर पहा, उपसंचालक कृषी गट अ तर क्लास 1चं हे पद आहे आणि याच्या एकूण 48 जागा आहेत. तर अनुसूचित जातीसाठी 5 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 3 आहेत, विमुक्त जाती अ साठी 3 आहेत, भटक्या जमाती ब साठी 2 आहेत, भटक्या जमाती क साठी 3 आहेत, भटक्या जमाती ड साठी 1 आहे, इतर मागासवर्गासाठी 6 आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी जागा नाही. तर सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 5 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 5 जागा आहेत आणि एकूण आरक्षित पदे 33 आणि अराखीव पदे म्हणजे ओपनसाठी 15 जागा आहेत आणि एकूण 48 जागा आहेत. तर चांगल्या मित्रांनो जागा आहेत आणि या क्लास 1च्या गट अ साठी मित्रांनो जागा आहेत. तर तालुका कृषी अधिकारी, तंत्र अधिकारी गट ब एकूण 53 पदे आहेत. क्लास 2चं हे पद आहे. तर 53 पदामध्ये अनुसूचित जातीसाठी 7, अनुसूचित जमातीसाठी 7, विमुक्त जातीसाठी नाही, भटक्या जमाती ब साठी 1 आहे, भटक्या जमाती क साठी 2 आहेत, भटक्या जमाती ड साठी 5 आहेत, इतर मागासवर्गासाठी 15 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी 3 जागा आहेत, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गासाठी 5 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 5 जागा आहेत, एकूण आरक्षित पदे 50 आणि अराखीव पदे 3 आहेत. तर एकूण 53 पदे आहेत आणि क्लास 2चं हे पद आहे. तर कृषी अधिकारी तर कनिष्ठ व इतर गट ब तर क्लास 2चं हे पद आहे आणि सगळ्यात जास्त जागा याच्या आहेत, 157 जागा आहेत. तर अनुसूचित जातीसाठी 2 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 3, विमुक्त जाती अ साठी 2, भटक्या जमाती ब साठी जागा नाही, भटक्या जमाती क साठी 7 जागा आहेत, तर भटक्या जमाती ड साठी मित्रांनो 5 आहेत, इतर मागासवर्गासाठी 65 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी 3 आहेत, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग यासाठी 16 जागा आहेत, आर्थिक दुर्बल घटकासाठी 16 आहेत आणि एकूण आरक्षित पदे जी आहेत 119 आणि अराखीव पदे जी आहेत मित्रांनो ते 38 आहेत आणि एकूण 157 पदे आहेत. तर चांगले मित्रांनो पदे आहेत आणि कृषी अधिकारीसाठी गट क्लास 2 साठी हे पद आहे. तर पात्रता यासाठी दिलेला आहे भारतीय नागरिकत्व आणि वयोमर्यादा जी आहे तर त्यासाठी वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक 1 एप्रिल 2024 असेल. तर किमान वय मित्रांनो यासाठी 19 वर्ष असेल आणि अराखीवसाठी मित्रांनो कमाल वय जे सर्वांसाठी कमाल वय इथे दिलेला आहे. अराखीव खुल्या प्रवर्गासाठी 38, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल, अनाथ यांसाठी 43, प्रावीण्यप्राप्त खेळाडू यासाठी अराखीव खुला आर्थिक दुर्बल घटक यांसाठी 43, तर माजी सैनिक आणीबाणी व अल्पसेवा राजदिष्ट अधिकारी यासाठी 43 आहे आणि दिव्यांग उमेदवारासाठी 45 वर्ष असेल. तर शैक्षणिक अर्हता पहा यासाठी काय दिलेली आहे.
तर महाराष्ट्र कृषी सेवा मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी अथवा उद्यान विद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अर्हता प्रस्तुत भरतीकरिता शासन निर्णय कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग क्रमांक तर मित्रांनो हे ते दिलेलं आहे। तर ही तुमची शैक्षणिक अर्हता दिनांक 7 सप्टेंबर 2011 खालील शैक्षणिक अर्हता BSc कृषी BTech कृषी अभियांत्रिकी व तत्सम पदव्यांशी समतुल्य म्हणून मान्य केले आहेत। तर BSc कृषी जैव तंत्रज्ञान, BSc गृहविज्ञान, BFSc, तर BSc कृषी व्यवसाय व्यवस्थापन, BTech अन्नतंत्र, BSc उद्यानविद्या यासाठी मित्रांनो ही शैक्षणिक अर्हता दिलेली आहे। आणि नंतर प्रस्तुत भरतीकरिता शासन निर्णय जो आहे कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग क्रमांक जो दिलेला आहे तर दिनांक 22 एप्रिल 2021 BSc ऑनर्स कृषी या पदवीशी समतुल्य ठरविण्यात आलेल्या खालील पदव्यांचा समावेश करण्यात येत आहे। तर मित्रांनो ह्या पदव्या दिलेल्या आहेत याचाही समावेश करण्यात आलेला आहे। यामध्ये तुम्ही बसता का पाहून घ्या। तर पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेश पात्र असतील तर परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता अर्हता प्राप्त ठरल्यास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी विविध पद्धतीने आवश्यक अर्ज माहिती सादर करण्याचा अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असेल। तर दिव्यांग आरक्षण जे आहे ते सुनिश्चिती करण्यात आलेली आहे त्याबद्दल तर पहा महत्त्वाचे मित्रांनो जे पॉईंट आहे ते आपण क्लिअर केलेले आहे। तर अर्ज जो स्वीकारण्याचा जो कालावधी आहे दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी आणि लास्ट जी डेट आहे ती दिनांक 17 ऑक्टोबर 2024 असेल। तर ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 17 ऑक्टोबर 2024 असेल मित्रांनो। तर पहा येथे दिलेला आहे फॉर्म कसा भरायचा आहे। तर महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा 2024 मधील फक्त कृषी सेवेकरिता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन सदराखाली प्रस्तुत परीक्षेच्या जाहिरातीकरिता जी जाहिरात क्रमांक दिलेला आहे उपलब्ध करून देण्यात आलेल्या चेक एलिजिबिलिटी हे जे बटन आहे बटनावर क्लिक करून अर्ज सादर करण्याची पुढील कार्यवाही करावी। तर मित्रांनो अशा पद्धतीने अर्ज करायचा आहे तुम्हाला। तर इथे माहिती दिलेली आहे। तर पहा इथे महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहेत। महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेकरिता वयोमर्यादा गणन करण्याचा दिनांक हा मूळ जाहिरातीमधील तरतुदीनुसार म्हणजेच दिनांक 1 एप्रिल 2024 असा राहील। तर ते जे तुमचे सेंटर असतील प्रस्तुत शुद्धी पत्रकानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मधील महाराष्ट्र कृषी सेवेकरिता नव्याने अर्ज करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई व पुणे जिल्हा केंद्रावरील परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल। तर मित्रांनो सर्व जे महत्त्वाचे पॉईंट होते ते आपण क्लिअर केलेले आहेत। तर जे कृषीचे जे विद्यार्थी होते तर त्यांची मित्रांनो मागणी मान्य केलेली आहे आणि 258 पदांचा मित्रांनो समावेश केलेला आहे आणि त्याची संपूर्ण माहिती आलेली आहे आणि प्रवर्गानुसार जागाही आलेल्या आहेत। तर नक्की तुम्ही मित्रांनो एलिजिबल असताल कृषी सेवेसाठी तर नक्की तुम्ही फॉर्म भरा।